एक मोठी बातमी नाशिकमधनं आहे। नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठं खिंडार पडणार आहे। सुधाकर बडगुजर, बबन घोलप यांच्यासह 15 पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे भाजपत प्रवेश करतील अशी सूत्रांकडून माहिती मिळते। शरदचंद्र पवार पक्षाचे गणेश गीते सुद्धा भाजपत प्रवेश करणार आहेत। पालिका निवडणुका जवळ आल्यात आणि याच पालिकेत एक हाती सत्ता प्रस्थापित करण्यासाठी गिरीश महाजनांनी खेळलेली ही मोठी राजकीय खेळी मानली जाते। त्यामुळे उद्या जोरदार शक्ती प्रदर्शनासह ही सगळी नेते मंडळी आणि काही माजी नगरसेवक भाजपत प्रवेश करतात। नाशिक महानगरपालिकेची सत्ता यावेळी अतिशय महत्त्वाची आहे, कारण कुंभमेळा आहे, पालिकेवर मोठी जबाबदारी असणार आहे। प्रचंड मोठा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला जाईल आणि आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांनंतर स्थानिक पातळ्यांवरतीही स्वतःचा पक्ष मजबूत करण्यासाठी आणि ताकदवान बनवण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्नशील दिसतोय। आता नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याची दाट शक्यता आहे, कारण सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप हे दोनही बडे नेते उद्या भाजपत प्रवेश करतील। लक्ष्मण घाटोळ आपल्याला अधिक माहिती देतात। लक्ष्मण, कशी बांधबंदिस्ती केली जाते भाजपकडनं आगामी पालिका निवडणुकीसाठी? ज्ञानदा, खरं तर गिरीश महाजन यांनी ही मोठी राजकीय खेळी केली आहे अशा प्रकारची चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये एक विधान केलेलं होतं। ते विधान असं होतं की लवकरच आपल्याला मोठी बातमी मिळेल, मोठं खिंडार ठाकरेंच्या शिवसेनेला पडेल अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली होती आणि हीच प्रतिक्रिया आता खरी होताना दिसतीये। कारण सुधाकर बडगुजर हे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, त्यानंतर ते उपनेते होते। त्यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय। त्याचबरोबर पूर्वाश्रमीचे गणेश गीते हे स्थायी समितीचे सभापती राहिलेले आहे। मात्र गेल्या निवडणुकीला त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारी केली आणि भाजपच्या उमेदवारासमोर एक तगडं आव्हान त्यांनी उभं केलेलं होतं। त्या गणेश गीतेंचा उद्या भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जातोय। इतकंच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप जे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहे, त्या बबनराव घोलपांच्या देखील प्रवेशाची उद्याची चर्चा आहे। त्यांच्यासोबत जवळपास नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आणि इतर काही स्थानिक पक्षांचे जे पदाधिकारी आहेत, जवळपास 15 ते 20 नगरसेवक उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची सूत्रांची माहिती आहे। हा प्रवेश सोहळा भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मुंबईमध्ये संपन्न होईल। या प्रवेशाला एकंदरीतच आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप स्वतःची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, खास करून नाशिकमध्ये, आणि त्याच अनुषंगाने हे प्रवेश उद्या पार पडतील। धन्यवाद लक्ष्मण या माहितीबद्दल।